नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नॉमेट्री 1 या चॅप्टरमधील एक्सरसाइज 2.2 यातील क्वेश्चन नंबर 11 to 14 हे 4 क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत। पहा, क्वेश्चन नंबर 11, कॉट थीटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, ही कंडिशन दिलेली आहे, तर आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। 4 कोसेक थीटा प्लस 5 कॉस थीटा ती व्हॅल्यू काय असणार आहे, ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे आणि कंडिशन ही आहे। या कंडिशनवरून आपण तो अँगल थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे हे डिसाईड करणार। पहा सोल्यूशन, पहा इथे आपल्याला कॉटची व्हॅल्यू माहिती आहे। कॉटची व्हॅल्यू माहिती असेल तर कोसेकची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल, बरोबर आहे। त्यासाठी आपण फॉर्म्युला कोणता अप्लाय करणार, 1 + कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा। कॉटची व्हॅल्यू माहिती आहे म्हणजे यावरून आपल्याला कोसेकची व्हॅल्यू मिळेल, बरोबर आहे। कोसेकची व्हॅल्यू मिळाल्यानंतर पहा कोसेकची व्हॅल्यू आपण काढली तर आपल्याला साईनची व्हॅल्यू काढता येईल, कारण कोसेक थीटा म्हणजे काय, 1/sin थीटा, म्हणजे साईनची व्हॅल्यू आपल्याला मिळेल। साईनची व्हॅल्यू आपण काढली तर साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा या फॉर्म्युल्याने आपल्याला कॉस स्क्वेअर थीटाची म्हणजे कॉस थीटाची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल, बरोबर आहे। पहा कॉटवरून आपण कोसेकची व्हॅल्यू काढणार, कोसेकवरून साईनची मिळेल आपल्याला, आणि साईनवरून हा फॉर्म्युला अप्लाय करून आपल्याला कॉसची व्हॅल्यू मिळेल। म्हणजे कोसेक आणि कॉस या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या की त्या व्हॅल्यू येथे पुट करू आणि त्याची व्हॅल्यू काय आहे ती फाइंड आउट करू। पहा सोल्युशन, कॉट थीटा इक्वल टू 3/4 आपल्याला दिलेला आहे, बरोबर आहे। वी नो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, कोसेक स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 + कॉट स्क्वेअर थीटा। हे आधी लिहिलं आणि हे नंतर लिहिलं तरी चालेल। म्हणजे कोसेक स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू किती आहे, 1 + कॉट स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे। पहा व्हॅल्यू पुट करू आपण, 1 + कॉटची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3/4, परंतु कॉटला स्क्वेअर असल्यामुळे याचा आपण स्क्वेअर करणार, म्हणजे 1 + 3चा स्क्वेअर 9 होईल, 4चा स्क्वेअर 16 होईल। येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण, येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, 16 + 9 होतील आणि आपण 16 होतील, बरोबर आहे। 16 + 9 25 होतील आणि आपण 16। पहा ही व्हॅल्यू कशाची मिळाली, कोसेक स्क्वेअर थीटाची, बरोबर आहे। म्हणजे देअरफॉर कोसेक स्क्वेअर थीटा आपल्याला काय पाहिजे, कोसेक पाहिजे। येथे स्क्वेअरची व्हॅल्यू मिळालेली आहे म्हणजे आपण काय घेऊ, स्क्वेअर रूट घेऊ। देअरफॉर कोसेक थीटा, स्क्वेअर कॅन्सल होईल, कोसेक थीटा इक्वल टू या साईडला स्क्वेअर रूट होईल, 25चं स्क्वेअर रूट 5 आहे आणि 16चं स्क्वेअर रूट 4 आहे, परंतु स्क्वेअर रूट आपल्याला 2 घ्यायचे आहेत, प्लस और मायनस। कशामुळे, 25 याचं स्क्वेअर रूट किती आहे, 5 आहे, परंतु 25 हे स्क्वेअर रूट -5चं पण आहे। स्क्वेअर रूट म्हणजे -5 × -5 म्हणजे -5चा स्क्वेअर किती आहे, 25 आहे, आणि +5 × +5 यांचाही स्क्वेअर 25 आहे, म्हणजे 25चं स्क्वेअर रूट एकतर आपल्याला -5 मिळेल किंवा +5 मिळेल, बरोबर आहे। त्याप्रमाणे 2 आपल्याला स्क्वेअर रूट मिळणार आहेत, म्हणजे ही व्हॅल्यू 5/4 किंवा -5/4, एकतर प्लस असेल किंवा मायनस असेल। प्लस घ्यायची का मायनस घ्यायची ठरवायचं कशावरून, या कंडिशनवरून। कंडिशन काय आहे, पहा थीटा लाईज बिटवीन π to 3π/2 म्हणजे काय, थीटा हा फर्स्ट क्वाड्रंट, हे सर्व आपण बेसिकमध्ये पाहिलेलं आहे, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट, बरोबर आहे। आता थीटा कुठं आहे, थीटा पायपेक्षा लहान आहे। पहा हा इथे पाय असेल, येथे अँगल पायचा होतो 180चा, बरोबर आहे। येथे 0, येथे 180 होईल आणि 3π/2 म्हणजे येथे होईल 270 म्हणजे 3π/2। पहा आपल्या टेक्स्टबुकमध्ये येथे 4 दिलेला आहे, येथे 2 असायला पाहिजे, करेक्शन करून घ्या। थीटा कसा आहे, पाय आणि 3π/2 यांच्या बिटवीन आहे, 3π/2 आणि पाय यांच्या बिटवीन म्हणजे अँगल या क्वाड्रंटला आहे। थीटा आपला थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे, हा अँगल कुठे आहे, हा येणारा अँगल थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे। आता थर्ड क्वाड्रंटमध्ये कोसेकची व्हॅल्यू कशी असते, पहा येथे ऑल पॉझिटिव्ह असतात, ॲड शुगर टू कॉफी, ऑल साईन आणि कोसेक, टॅन आणि कॉट, येथे टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतात, बरोबर आहे। टॅन पॉझिटिव्ह असतो आणि कॉट पॉझिटिव्ह असतो,
या थर्ड क्वाड्रंटला, बाकी निगेटिव्ह असतात. म्हणजे आपण कोसेकची व्हॅल्यू कोणती घेणार? कोसेक आहे, म्हणजे थर्ड क्वाड्रंटला कोसेक कसा असतो? निगेटिव्ह असतो. बट ही कंडिशन लिहू आपण, पाय लेस दॅन थीटा लेस दॅन 3π/2. बरोबर आहे. या थीटाची व्हॅल्यू पायपेक्षा जास्त आहे. बरोबर आहे. थीटा ग्रेटर आहे पायपेक्षा जास्त आहे, परंतु 3π/2 पेक्षा लेस आहे. म्हणजे थीटा आपला यांच्या दरम्यान आहे, यांच्या बिटवीन आहे. बरोबर आहे. म्हणजे थीटा थर्ड क्वाड्रंटला असल्यामुळे कोसेक थर्ड क्वाड्रंटला कोसेक कसा असतो? निगेटिव्ह असतो. म्हणून आपण निगेटिव्ह व्हॅल्यू घेणार. दोन व्हॅल्यू मिळत आहेत, आपण निगेटिव्ह घेणार. देअरफोर कोसेक थीटा इक्वल टू -5/4. कोसेकची व्हॅल्यू आपण काढली. आता आपल्याला कॉसची पण व्हॅल्यू माहिती पाहिजे. बरोबर आहे. कोसेक माहिती आहे म्हणजे साईन माहिती होईल. नाऊ साईन थीटा म्हणजे काय? 1 कोसेक थीटा. साईन आणि कोसेक एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत. बरोबर आहे. साईनची व्हॅल्यू काढायची आपल्याला, कोसेकची माहिती आहे, कोसेकची व्हॅल्यू इथे पुट करू. म्हणजे 1/-5/4. -5/4चे 1 म्हणजे याचा रेसिप्रोकल करायचा. म्हणजे व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? देअरफोर साईन थीटा 1 याला उलटं करू आपण 4/5 म्हणजे -4/5. ही व्हॅल्यू आपल्याला साईनची मिळेल. बरोबर आहे. कॉटवरून आपण कोसेक काढला, कोसेकवरून साईन व्हॅल्यू काढली. आता साईनवरून कॉस काढता येईल, कारण कॉसची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. बरोबर आहे. कॉसची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे, त्यामुळे आता साईनवरून आपण कॉस फाइंड आउट करू. नाऊ आपल्याला माहिती आहे साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. बरोबर आहे. आपल्याला साईनची व्हॅल्यू माहिती आहे, यावरून कॉसची व्हॅल्यू काढता येईल. देअरफोर म्हणजे आपल्याला कॉसची व्हॅल्यू काढायची, म्हणजे काय होईल? 1 - साईन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 साईनची व्हॅल्यू ही आहे -4/5 -4/5, परंतु येथे स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअर करणार आपण. 1 -4चा स्क्वेअर +16 आणि 5चा स्क्वेअर 25. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 25 - 16 होतील अपॉन 25. 25 - 16 म्हणजे 9 होतील अपॉन 25. दोन्ही पण परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला कॉस स्क्वेअर थीटाची. आपल्याला कॉस स्क्वेअर पाहिजे का? नाही, आपल्याला कॉस पाहिजे, त्यामुळे आपण स्क्वेअर रूट घेऊ. देअरफोर कॉस थीटा इक्वल टू +or- स्क्वेअर रूट आपल्याला 2 घ्यायचे आहेत, +or-3/5. बरोबर आहे. परंतु प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं? 2 आपल्याला मिळत आहेत. प्लस घ्यायचं का मायनस? आपला थीटा थर्ड क्वाड्रंटला आहे. बरोबर आहे. बट पाय लेस दॅन थीटा लेस दॅन 3π/2 ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे. लिहू शकता. देअरफोर थीटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. देअरफोर कॉस थीटा इक्वल टू थर्ड क्वाड्रंटला ॲड शुअर 2, फक्त टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, बाकी सर्व निगेटिव्ह, म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला मायनसमध्ये मिळणार आहे 3/5. कॉसची व्हॅल्यू आपल्याला थर्ड क्वाड्रंटला निगेटिव्ह घ्यायची आहे. आपल्याला व्हॅल्यू कोणती फाइंड आउट करायची? 4 कोसेक थीटा प्लस 5 कॉस थीटा. ही व्हॅल्यू फाइंड आउट करू आता, कारण कोसेकची व्हॅल्यू काढली आपण, कॉसची पण काढलेली आहे. नाऊ 4 कोसेक थीटा प्लस 5 कॉस थीटा इक्वल टू 4 कोसेक थीटा व्हॅल्यू किती आहे? -5/4 -5/4. बरोबर आहे. हे प्लस 5 ॲज इट इज कॉस थीटा व्हॅल्यू आहे -3/5 -3/5. इथे मल्टिप्लिकेशन आहे 5 आणि कॉसमध्ये, त्यामुळे 5 आणि कॉसच्या व्हॅल्यूमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. हे 4 कॅन्सल होतील, हे 5 पण कॅन्सल होतील, म्हणजे काय राहील? हे -5 राहतील आणि हे प्लस मायनस होतील, -3 होईल, म्हणजे काय व्हॅल्यू मिळेल आपल्याला? -8. -5 - 3 म्हणजे -8. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला -8. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स हुज पोलर कोऑर्डिनेट्स आर
पहा इथे आपल्याला पोलार कोऑर्डिनेट दिलेले आहेत, तर आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. पहा हे काय आहेत, पोलार कोऑर्डिनेट आहेत. म्हणजे ही व्हॅल्यू आरची आहे आणि ही व्हॅल्यू थीटाची आहे. ही व्हॅल्यू आरची आणि थीटाची. हा पुढचा प्रॉब्लेम आहे. पहा इथे आर म्हणजे 3 आहे आणि 90 डिग्री म्हणजे थीटा आहे. हे झाले पोलार कोऑर्डिनेट. आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. पहा पोलार आणि कार्टेशियन म्हणजे काय. पहा इथे आपण अँगल काढला. सपोज हा अँगल थीटा आहे. तर येथे एक पॉईंट घेतला आपण, हा पॉईंट. तर या पॉईंटचे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय असतील समथिंग. सपोज x1 y1 काहीतरी असतील, बरोबर आहे. एक्स आणि वाय याचं या पॉईंटचं लोकेशन एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये असेल. पहा हा परपेंडिक्युलर काढला इथे आपण, तर एवढं डिस्टन्स काय असणार आहे, एक्स असेल, बरोबर आहे. येथे 90 डिग्रीचा अँगल होईल. एवढं डिस्टन्स काय असेल, हा वायला पॅरलर आहे. हा म्हणजे हे डिस्टन्स एक्स, एवढी लेंथ काय असेल, वाय असेल, बरोबर आहे. ही लेंथ वाय आहे, ही लेंथ एक्स आहे. तर या पी पॉईंटचे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय हे काय आहेत, कार्टेशियन कोऑर्डिनेट. आणि या पी पॉईंटचे कोऑर्डिनेट म्हणजे ही लेंथ एवढी आर आहे. पहा एवढं डिस्टन्स किती आर आहे, आर आणि थीटा. म्हणजे हे काय आहेत, पोलार कोऑर्डिनेट. आर आणि थीटा असेल तर पोलार कोऑर्डिनेट आणि एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये असेल तर कार्टेशियन कोऑर्डिनेट. तर पहा आपल्याला पोलार कोऑर्डिनेट दिलेले आहेत, तर आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजे एक्स आणि वायचे व्हॅल्यू आपल्याला काढायचे आहेत, बरोबर आहे. पहा इथे साईन थीटाची व्हॅल्यू काय होईल, साईन थीटा. साईन थीटा म्हणजे समोरची साईड वाय अपॉन हायपोटेनस म्हणजे आर, बरोबर आहे. आपल्याला वायची व्हॅल्यू काय मिळेल, यावरून वाय इक्वल टू आर साईन थीटा, आर इंटू साईन थीटा, बरोबर आहे. आर इंटू साईन थीटा. आता कॉस थीटाची व्हॅल्यू काय मिळेल, कॉस थीटा. पहा थीटाची कॉस व्हॅल्यू म्हणजे काय, ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनस म्हणजे एक्स अपॉन आर. पहा हे लक्षात राहू द्या. देअरफॉर यावरून एक्स व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, आर कॉस थीटा, आर कॉस थीटा, बरोबर आहे. पहा वायची व्हॅल्यू म्हणजे आर साईन थीटा आणि एक्सची व्हॅल्यू म्हणजे काय, एक्स म्हणजे एक्स इक्वल टू आर कॉस थीटा होईल, आर कॉस थीटा. हे दोन फॉर्म्युले लक्षात राहू द्या. आपल्याला डायरेक्ट पुट करायचे आहेत. कसे आलेले आहेत आपण सांगितलेलं आहे. पण आपल्याला आर पण दिलेला आहे, थीटा पण दिलेला आहे. आर आहे, थीटा आहे. याचं सोल्युशन लिहू आपण. सोल्युशन येथे आपल्याला आरची व्हॅल्यू 3 आहे, बरोबर आहे. आणि थीटा दिलेला आहे 90 डिग्री. आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट पाहिजेत. लेट कार्टेशियन कोऑर्डिनेट्स बी एक्स आणि वाय. एक्स वाय आपल्याला एक्स आणि वायचे व्हॅल्यू काढायचे आहेत. वी नो एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर फॉर्म्युला कोणता आहे, एक्ससाठी आर कॉस थिटा, आर कॉस थिटा, बरोबर आहे. आर म्हणजे 3 कॉस थिटा व्हॅल्यू आहे 90. पहा कॉस 90ची व्हॅल्यू किती असते, 0 असते. म्हणजे 3 इंटू 0 म्हणजे काय होईल, 0 होईल. देअरफॉर एक्स कॉर्डिनेट किती आहे, 0 आहे. त्याप्रमाणे वाय कॉर्डिनेट काढू. वाय इक्वल टू वायचा फॉर्म्युला आर साईन थिटा, बरोबर आहे. आरची व्हॅल्यू 3 आणि साईन थिटाची व्हॅल्यू 90, बरोबर आहे. 3 आणि 90. 3 साईन 90 ही व्हॅल्यू 1 आहे. म्हणजे 3 इंटू 1 म्हणजे 3. देअरफॉर वाय, वाय कॉर्डिनेट 3 आहे, एक्स कॉर्डिनेट 0 आहे. देअरफॉर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. पहा आधी एक्सची व्हॅल्यू लिहायची 0 आणि नंतर वायची लिहायची 0 आणि 3. पहा आता याचे आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट काढू. पहा याचं सोल्युशन लिहू आपण. सोल्युशन इथे ही व्हॅल्यू आरची आहे, पहिली आरची, दुसरी थिटाची आहे. हेअर आर इक्वल टू 1, थिटा इक्वल टू 180 डिग्री. लेट कार्टेशियन
कोऑर्डिनेट्स बी एक्स कॉमा वाय. एक्स इक्वल टू वी नो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. एक्स इक्वल टू हा फॉर्म्युला एक्सची व्हॅल्यू काढायची आर कॉस थिटा अँड वायची व्हॅल्यू काढायची असेल तर आर साईन थिटा. व्हॅल्यू पुट करू. आरची व्हॅल्यू 1 आहे आणि कॉस थिटाची व्हॅल्यू 180 आहे म्हणजे कॉस 180 इक्वल टू कॉस 180ची व्हॅल्यू -1 आहे इंटू -1 ही व्हॅल्यू -1 म्हणजे काय होईल -1. पहा एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला -1 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट आहे -1. आरची व्हॅल्यू 1 आणि थिटा आहे 180 डिग्री. पहा साईन 180 ही व्हॅल्यू 0 असते म्हणजे 1 इंटू 0 म्हणजे 0. देअरफॉर वाय इक्वल टू 0 म्हणजे वाय कोऑर्डिनेट 0 आहे. देअरफॉर कार्टेशियन कोऑर्डिनेट आर एक्सची व्हॅल्यू -1 आधी लिहिणार आणि नंतर वायची व्हॅल्यू -1 0. आधी एक्स कोऑर्डिनेट नंतर वाय कोऑर्डिनेट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13 फाइंड दी पोलार कोऑर्डिनेट्स. पहा इथे आपल्याला पॉईंट दिलेले आहेत. या पॉईंटचे आपल्याला पोलार कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला पोलार कोऑर्डिनेट दिलेले होते त्यावरून आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड आउट केले होते बरोबर आहे. आता येथे आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले आहेत त्यावरून आपल्याला पोलार कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजे आर आणि थिटा या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. आर आणि थिटा म्हणजे पोलार कोऑर्डिनेट्स. पहा सपोज हा थिटा आहे तर ही लेंथ एक्स असेल. ही लेंथ एक्स वाय ॲक्सिसला पॅरलल ही लेंथ वाय आणि हा डायगोनल म्हणजे आर. आता येथे पायथागोरस थेरम अप्लाय करू आपण. पायथागोरस थेरम अप्लाय केला आपण तर काय होईल आर स्क्वेअर इक्वल टू येथे राईट अँगल ट्रायंगल तयार होतो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बरोबर आहे. आपल्याला आर फाइंड आउट करायचा आहे. आरसाठी फॉर्म्युला तयार करू आपण. देअरफॉर आर म्हणजे काय होईल स्क्वेअर रूट घेतला आपण तर स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हा फॉर्म्युला वापरून आपल्याला आर फाइंड आउट करायचा आहे आणि थिटा आपण फाइंड आउट करू. थिटा काढण्यासाठी टॅन थिटा वाय अपॉन एक्स हा फॉर्म्युला वापरता येईल किंवा साईन थिटा हा पण फॉर्म्युला वापरता येईल वाय अपॉन आर बरोबर आहे. कोणता एक फॉर्म्युला वापरून आपल्याला थिटा फाइंड आउट करता येईल. टॅनचा फॉर्म्युला वापरला आपण तर टॅनच्या व्हॅल्यू पाठ पाहिजेत. साईनचा वापरला तर साईनच्या व्हॅल्यू पाठ पाहिजे आपल्याला. पहा पहिला पॉईंट हा घेऊ आपण. याचे आपण पोलार कोऑर्डिनेट फाइंड आउट करू. सोल्युशन पहा पहिल्याचा आन्सर हेअर हा एक्स कोऑर्डिनेट आहे आणि हा वाय आहे कारण हे कार्टेशियन कोऑर्डिनेट आहेत. हेअर एक्स इक्वल टू 5 वाय इक्वल टू 5. पहा दोन्ही कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे म्हणजे तो पॉईंट कुठे आहे फर्स्ट क्वाड्रंटला आहे. लेट आर थिटा बी दी पोलार कोऑर्डिनेट्स. आर इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्सची व्हॅल्यू 5 आहे 5चा स्क्वेअर प्लस वायची व्हॅल्यू 5 स्क्वेअर हे 25 होतील आणि हे पण 25 होतील. दोघांची ॲडिशन रूट 50 होईल. रूटमध्ये 50 आहेत 50ला असं लिहू आपण 2 इंटू 25 कारण 25चा आपल्याला स्क्वेअर रूट घेता येईल ते 5 येईल. 25 स्क्वेअर रूटच्या बाहेर आली तर 5 होतील आणि हे रूटमध्ये 2 ॲज इट इज बरोबर आहे. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला 5√2 ही आली आरची व्हॅल्यू. पण आता आपण आर फाइंड आउट केला आपल्याला थिटा फाइंड आउट करायचा आहे. आता थिटा फाइंड आउट करू. हा फॉर्म्युला वापरला तरी चालेल हा वापरला तरी चालेल. नाऊ साईन थिटा. साईन थिटा म्हणजे काय वाय अपॉन आर अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस वाय अपॉन आर. वायची व्हॅल्यू किती आहे 5 आहे आणि आरची व्हॅल्यू 5√2 बरोबर आहे. हे 5 कॅन्सल होतील म्हणजे 1/√2. साईन थिटा किती आहे 1/√2. साईन थिटा इक्वल टू 1/√2. पहा हा अँगल कोणत्या क्वाड्रंटला आहे फर्स्ट क्वाड्रंटला आहे बरोबर आहे. थिटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट
पण आपल्याला पोलार कोऑर्डिनेट काढताना थिटाचा पण विचार करायचा आहे, कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे. थिटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. कशामुळे? कारण दोन्ही पण कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहेत, प्लस आणि प्लस आहेत, बरोबर आहे. एक्स आणि वायचे व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे थिटा आपला फर्स्ट क्वाड्रंटला आहे. पहा इथे प्लस, येथे पण प्लस व्हॅल्यू असतात. थिटा आपला फर्स्ट क्वाड्रंटला आहे. पहा असा कोणता थिटा आहे साईनमध्ये की त्याची व्हॅल्यू किती आहे? 1/√2. साईन 45ची व्हॅल्यू 1/√2 आहे, बरोबर आहे. देअरफॉर थिटा इक्वल टू 45 डिग्री, बरोबर आहे. कारण साईन 45 डिग्री म्हणजे किती? 1/√2, बरोबर आहे. थिटाऐवजी येथे काय लिहिणार आपण? 45. पहा थिटा फाइंड आउट झाला. देअरफॉर पोलार कोऑर्डिनेट्स, पोलार कोऑर्डिनेट आर आणि थिटा. आरची व्हॅल्यू 5√2 कॉमा आधी आरची व्हॅल्यू लिहायची, नंतर थिटा आहे 45 डिग्री. हे झाले पोलार कोऑर्डिनेट. हे आहेत कार्टेशियन कोऑर्डिनेट, त्याला आपण पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता या पॉईंटचे आपण पोलार कोऑर्डिनेट फाइंड आउट करू. पहा यातील सेकंड सब क्वेश्चन. हेअर येथे एक्सची व्हॅल्यू किती आहे? 1 आणि वायची व्हॅल्यू आहे √3. ही व्हॅल्यू एक्सची आहे, ही व्हॅल्यू वायची आहे. लेट पोलार कोऑर्डिनेट्स बी आर थिटा, आर आणि थिटा. आरची व्हॅल्यू फाइंड आउट करू. फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूटमध्ये x² + y², बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू 1 आहे, 1². वायची व्हॅल्यू √3 आहे, √3चा स्क्वेअर इक्वल टू 1चा स्क्वेअर 1 प्लस स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील, फक्त 3 राहतील. 1 + 3 4 आणि 4चं स्क्वेअर रूट 2 आहे, म्हणजे आरची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2. पहा प्लस किंवा मायनस दोन व्हॅल्यू घ्यायच्या नाही, कारण एकच व्हॅल्यू. आर ही एक लेंथ आहे, तिची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. लेंथ निगेटिव्ह नसते, त्यामुळे आरची व्हॅल्यू आपल्याला फक्त 2 घ्यायची. प्लस मायनस 2 घ्यायचे नाही, फक्त +2 घ्यायचे आहेत. आरची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता थिटा फाइंड आउट करू. थिटासाठी फॉर्म्युला साईन थिटा घेऊ शकता किंवा टॅन थिटा पण घेऊ शकता. साईन जर घेतला आपण तर y/r घ्यावं लागेल आणि टॅन थिटासाठी y/x घ्यावं लागेल. दोन्ही पण व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. वायची व्हॅल्यू आहे √3 आणि आरची व्हॅल्यू काढली 2. देअरफॉर साईन थिटाची व्हॅल्यू मिळते आपल्याला √3/2. परंतु अँगल कुठे आहे? दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत, बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटला आहे. थिटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, कारण दोन्ही पण व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत. देअरफॉर थिटा इक्वल टू, पहा साईनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू √3/2 आहे? 60 डिग्री, बरोबर आहे. थिटाची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 60 डिग्री. पहा थिटा फाइंड आउट केला आणि आरची पण व्हॅल्यू फाइंड आउट केली. देअरफॉर पोलार कोऑर्डिनेट्स 2 आणि 60 डिग्री. पहा डिग्री लिहायची आहे, डिग्री विसरायचं नाही. 2 आणि 60 डिग्री ही आरची व्हॅल्यू, ही थिटाची व्हॅल्यू आहे. आता या पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करू आपण. पोलार कोऑर्डिनेट पहा दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत, दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे हे दोन्ही पण पॉईंट फर्स्ट क्वाड्रंटला होते. परंतु येथे दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहेत, म्हणजे हा पॉईंट कुठे असणार आहे? पहा दोन्ही पॉईंट निगेटिव्ह आहेत. एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह या साईडला असते आणि वायची व्हॅल्यू पण निगेटिव्ह आहे, या साईडला असते. हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड, हा थर्ड, म्हणजे हा पॉईंट कुठे आहे? थर्ड क्वाड्रंटला आहे. अँगल कोणता येतो आपण नंतर विचार करू. फक्त हा पॉईंट थर्ड क्वाड्रंटला आहे. ही व्हॅल्यू आहे एक्सची, ही व्हॅल्यू आहे वायची. पहा थर्डचा आन्सर हेअर x इक्वल टू -1, y इक्वल टू -1. लेट r theta, r, theta be the polar coordinates. आरची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आर आणि थिटा या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. आरची व्हॅल्यू काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूटमध्ये x² + y² इक्वल टू एक्सची व्हॅल्यू -1 आहे आणि वायची व्हॅल्यू पण -1 आहे, दोघांचे स्क्वेअर
-1चा स्क्वेअर +1 आणि हे +1 म्हणजे √2. आपल्याला आरची व्हॅल्यू मिळेल √2. आता थिटा फाइंड आउट करायचा आहे. नाऊ थिटासाठी फॉर्म्युला साईनचा वापरू आपण. टॅनचा वापरला तरी चालेल. साईन थिटा म्हणजे काय, y/r. जर टॅनचा फॉर्म्युला वापरला तर y/x घ्यावा लागेल. मग टॅनची व्हॅल्यू माहिती पाहिजे. येथे साईनचा वापरला आपण. पहा आता yची व्हॅल्यू आहे -1 आणि आरची व्हॅल्यू आहे √2. पहा साईन थिटाची व्हॅल्यू किती मिळत आहे, -1/√2. पहा साईनची व्हॅल्यू कशी आहे, निगेटिव्ह आहे. म्हणजे हा साईन फर्स्ट क्वाड्रंटला नाही, हा साईन कुठे आहे, थर्ड क्वाड्रंटला आहे. कारण साईनची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. थर्ड क्वाड्रंटला फक्त टॅन पॉझिटिव्ह असतो, कॉट पॉझिटिव्ह असतो, बरोबर आहे. बाकीचे निगेटिव्ह. हा थर्ड क्वाड्रंटला अँगल आहे. पहा 1/√2 45ची व्हॅल्यू आहे. साईनच्या 45 डिग्रीची 1/√2 आहे, बरोबर आहे. हा अँगल किती आहे, साईन 45 डिग्री. परंतु आता थर्ड क्वाड्रंटमध्ये पाहिजे आपल्याला, फर्स्ट क्वाड्रंटला नाही, थर्ड क्वाड्रंटला. सपोज थर्ड क्वाड्रंटला हा अँगल किती आहे, हा अँगल आहे 45 डिग्री. थर्ड क्वाड्रंटला आहे, हा आहे 45 डिग्री. हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड आणि हा थर्ड. दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह असल्यामुळे साईनची व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह मिळत आहे. तर तो अँगल आपला थर्ड क्वाड्रंटला आहे. परंतु आपल्याला या थर्ड क्वाड्रंटला याची व्हॅल्यू कशी घ्यायची आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये घ्यायची आहे. हा अँगल आता निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये झालेला आहे, कारण एक्स ॲक्सिसच्या खाली आहे. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पॉझिटिव्ह डायरेक्शनमधला थिटा पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे हा इनिशियल रे घेतला आपण तर एवढा अँगल पाहिजे आपल्याला, एवढा. म्हणजे या अँगलची व्हॅल्यू साईन व्हॅल्यू आणि या अँगलची साईन व्हॅल्यू इक्वल असते. त्यामुळे आपण काय करणार, हा अँगल किती होणार आहे, हा एवढा अँगल थर्ड क्वाड्रंटमध्ये 45 डिग्री. म्हणजे हा अँगल किती असेल टोटल, हे किती आहेत 180, बरोबर आहे. आणि 180मध्ये एवढा अँगल प्लस होईल. 180 + 45 म्हणजे काय होईल, 225, बरोबर आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये 45 डिग्री म्हणजे टोटल अँगल किती होतो आहे 225चा. म्हणजे ही व्हॅल्यू किती आहे, पहा साईन 225 डिग्री. 225 डिग्रीची व्हॅल्यू किती मिळणार आहे, -1/√2. पहा 1/√2 फक्त व्हॅल्यू आली असती तर तो अँगल फर्स्ट क्वाड्रंटला आला असता. परंतु व्हॅल्यू निगेटिव्ह आहे म्हणून तो अँगल कुठे आहे, थर्ड क्वाड्रंटला आहे. थर्ड क्वाड्रंटला 225ची व्हॅल्यू किती आहे, एवढी आहे, -1/√2. म्हणजे थिटा किती मिळेल आपल्याला, देअरफॉर थिटा = 225 डिग्री. थिटाची व्हॅल्यू काय मिळत आहे, 225 डिग्री. पहा साईन 225ची व्हॅल्यू ही आहे. म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती आहे, एवढी आहे. हे 180 होतील आणि हे 45 म्हणजे 225 डिग्री. देअरफॉर पोलार कोऑर्डिनेट्स आरची व्हॅल्यू √2 आणि थिटा आहे 225 डिग्री. आता या पॉईंटचे आपण पोलार कोऑर्डिनेट फाइंड आउट करू. पहा फोर्थ, हेअर x = -√3, y = 1. Let r theta be the polar coordinates. r = फॉर्म्युला व्हॅल्यू पुट करू, x² म्हणजे -√3 त्याचा स्क्वेअर प्लस y², yची व्हॅल्यू आहे 1 त्याचा स्क्वेअर. पहा मायनसचा स्क्वेअर प्लस होईल, √3 आणि स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील, फक्त 3 व्हॅल्यू मिळणार आहे. आणि 1² 1 हे 4 होतील, 4चा स्क्वेअर रूट 2. देअरफॉर r = 2. आरची व्हॅल्यू मिळाली. आता आपण थिटा फाइंड आउट करू. पहा थिटा म्हणजे साईन थिटा फॉर्म्युला अप्लाय करू. नाऊ पहा इथे असं लिहित जा, वी नो
आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. वी नो इथे 9. आता 9 साईन थिटा म्हणजे वाय अपॉन आर. बरोबर आहे. अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. वायची व्हॅल्यू आहे 1, आरची व्हॅल्यू आहे 2. 1/2 साईन थिटा. पहा साईन थिटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, 1/2 आहे. 1/2 साईन 30ची व्हॅल्यू आहे. म्हणजे हा अँगल कुठे असायला पाहिजे? फर्स्ट क्वाड्रंटला असायला पाहिजे थिटा. बरोबर आहे, कारण पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. परंतु पॉईंटचे कोऑर्डिनेट कसे आहेत? एक निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह आहे. आणि फर्स्ट क्वाड्रंटला दोन्ही पण पॉझिटिव्ह असतात. एक निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह आहे. म्हणजे हा अँगल फर्स्ट क्वाड्रंटला नाही आहे. कोणत्या क्वाड्रंटला आहे आपण चेक करू. एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. एक्सच्या व्हॅल्यू इकडे निगेटिव्ह असतात आणि वायची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. वाय इकडे पॉझिटिव्ह असतो. बरोबर आहे. म्हणजे अँगल कुठे आहे? तो साईन 30 आहे, परंतु तो सेकंड क्वाड्रंटला आहे. एक्स ॲक्सिसला केलेला अँगल हा येथे 30 डिग्री अँगल कुठे आहे? तो सेकंड क्वाड्रंटला आहे. बरोबर आहे. येथे लिहिणार आपण थिटा लाईज इन सेकंड क्वाड्रंट. थिटाची व्हॅल्यू जर तुम्ही येथे 30 लिहिली तर प्रॉब्लेम चुकेल, कारण पॉईंट आपला हा पॉईंट आपला फर्स्ट क्वाड्रंटला नाही आहे, कारण एक व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. पॉईंट आहे सेकंड क्वाड्रंटला. म्हणजे सेकंड क्वाड्रंटला 30 डिग्री. सेकंड क्वाड्रंटमध्ये 30 डिग्री म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटच्या या एक्स ॲक्सिसपासून एवढा अँगल किती होणार आहे? तो अँगल आपल्याला काउंट करायचा आहे. पहा टोटल किती आहे? 180 एवढा. बरोबर आहे. 180मधून एवढा अँगल मायनस करू आपण 30, म्हणजे -30 केले आपण तर हा अँगल किती मिळेल? 150 डिग्री एवढा. बरोबर आहे. या अँगलची साईन व्हॅल्यू म्हणजे एवढ्या अँगलची साईन व्हॅल्यू असते. हे इक्वल असतात. त्यामुळे काय आहे, आपल्याला पॉझिटिव्ह डायरेक्शनमधला अँगल घ्यायचा आहे. थिटा आपल्याला पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये पाहिजे. आपण ॲम्प्लिट्यूड हे पाहिलेलं आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये घेतो. बरोबर आहे. म्हणजे थिटा कसा पाहिजे? 150 पाहिजे. देअरफॉर साईन 150 डिग्री ही पण व्हॅल्यू किती आहे? हाफ आहे. म्हणजे देअरफॉर थिटा इक्वल टू 150 डिग्री. 180 - 30 होईल. बरोबर आहे. देअरफॉर पोलार कोऑर्डिनेट्स आरची व्हॅल्यू 2 आहे आणि थिटा आहे 150 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. फाइंड व्हॅल्यू ऑफ. पहा याची व्हॅल्यू काय असेल? या व्हॅल्यू काय असतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा यांची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. फर्स्ट आहे साईन 19 पाय रेडियन अपॉन 3. ही व्हॅल्यू किती आहे? पहा अँगल येथे रेडियनमध्ये आहे. तो ॲक्च्युअली डिग्रीमध्ये अँगल किती आहे? 19 पाय रेडियन आहे अपॉन 3 आहेत. हा अँगल रेडियनमध्ये आहे. याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर आपण अँगल अँड इट्स मेजरमेंट या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. तर याला 180 अपॉन पायने आपण मल्टिप्लाय करणार. म्हणजे हे काय होतील? आता डिग्रीमध्ये होतील. हे पाय कॅन्सल होतील. 3ने डिवाईड करू 60 होतील. बरोबर आहे. म्हणजे 19 × 60. 19 × 6 म्हणजे 114. पहा अँगल काय होईल? एवढ्या डिग्रीचा असणार आहे. या अँगलची आपल्याला साईन व्हॅल्यू किती आहे ती ठरवायची आहे. या अँगलची आपल्याला साईन व्हॅल्यू ठरवायची आहे. अँगल किती आहे? 1140 एवढा अँगल म्हणजे. बरोबर आहे. पहा हे येथे 90 होतील, येथे 180 होतील, येथे 270 होतील, येथे 360 होतील. म्हणजे पूर्ण एक सर्कल, एक पूर्ण राऊंड केला आपण तर काय होईल? 360 डिग्रीचा अँगल होत आहे एका राऊंडला. बरोबर आहे. आपल्याला किती पाहिजे? एवढा अँगल पाहिजे आपल्याला. म्हणजे यापेक्षा मोठा अँगल आहे. म्हणजे 2 राऊंड आपण केले, पूर्ण 2 राऊंड घेतले आपण तर अजून 360 वाढतील. म्हणजे टोटल अँगल किती होईल? आता 720चा होईल. परंतु त्यापेक्षा जास्त आहे. अजून एक राऊंड घेऊ आपण तर यामध्ये अजून पुन्हा 360 ॲड होतील. यामध्ये अजून 360 ॲड केले आपण 0. 1080 म्हणजे या नंबरला जवळ आहेत. अजून एक राऊंड घेतला तर यापेक्षा जास्त होईल. त्यामुळे हा अँगल घेऊ आपण. हा एवढा अँगल किती होत आहे?
पहा एवढा अँगल असा 3 राऊंड केले आपण तर अँगल होत आहे 1080 डिग्री एवढा अँगल बरोबर आहे. हे किती आहे 1140 त्यातून हे मायनस करू आपण एवढा अँगल काय राहत आहे 60 डिग्री बरोबर आहे. यामध्ये आणखी आपल्याला 60 डिग्री लागतील. सपोज हा अँगल 60 डिग्री म्हणजे एवढा अँगल आहे. हा अँगल काढला आपण 60 डिग्रीचा. 3 राऊंड झालेले आहेत म्हणजे एवढा अँगल झालेला आहे इथपर्यंत बरोबर आहे. पुन्हा आपण 60 ॲड केले म्हणजे टोटल अँगल किती झाला आता एवढा अँगल 1080 हा अँगल 1080 आणि हे 60 ॲड होतील म्हणजे टोटल अँगल झाला आपला एवढा बरोबर आहे. तो कुठे आहे फर्स्ट क्वाड्रंटला आहे. पहा म्हणजे एवढ्या आपल्याला साईनची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे आपण डिक्लेअर काय केलेलं आहे यावरून आपल्याला काय समजते साईन हा जो अँगल आहे तो एवढा आहे बरोबर आहे. याची व्हॅल्यू इक्वल आहे साईन 60ला साईन 60 डिग्रीला कारण येथेच एंड झालेला आहे. पूर्ण अँगलचं मेजरमेंट म्हणजे साईन 60चं मेजरमेंट म्हणजेच काय या अँगलचं पण मेजरमेंट साईन या व्हॅल्यूचं मेजरमेंट साईन ऑफ दिस अँगल हे इक्वल असतात. पण आपल्याला ही व्हॅल्यू माहिती नव्हती परंतु आता हे इक्वल आहेत साईन 60ला बरोबर आहे. साईन 60ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. साईन 60 किती असते √3/2 असते साईन 60ची व्हॅल्यू बरोबर आहे. म्हणजे या अँगलची व्हॅल्यू किती आहे √3/2. पहा इथे किती राऊंड घेतले आपण 3 राऊंड घेतलेले आहेत बरोबर आहे. एकतर असं तुम्हाला टॅली करता येईल किंवा 19π/3 आहेत म्हणजे 19/3 याला आपण डिवाईड केलं तर काय होईल 6 होतील रिमाइंडर 1 उरेल आणि हे 3 म्हणजे आपण असं लिहू शकतो 6 + 1/3 बरोबर आहे. म्हणजे काय 6 हे पाय आहे ते दोन्हीकडे पाय आपण ॲड करू 6π + π/3 6π पाय म्हणजे 180 इंटू 6 1080 बरोबर आहे. म्हणजे 1080 + 60 तेच आपण केलेलं आहे बरोबर आहे. तुम्हाला असं लिहिता येईल एवढी प्रोसेस करायची गरज नाही. फक्त काय लक्षात यायला पाहिजे आपल्या 6π इथे काय आलेलं आहे 360 म्हणजे 2π होतील बरोबर आहे. पुन्हा 360 म्हणजे 2π पुन्हा 360 म्हणजे 2π म्हणजे काय झाले तिघांची ॲडिशन 6π होईल 2π 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 म्हणजे 6π आणि प्लस हे 60 म्हणजे काय π/3 बरोबर आहे. असंही लिहिता येईल आपल्याला एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. या पद्धतीने आपण सॉल्व करू. याचा आन्सर कसं लिहायचं आता स्टेप वाईज लिहू आपण. ही व्हॅल्यू काढायची आपल्याला म्हणजे किती राऊंड होतील 19/3 आहे बरोबर आहे. 3ने डिवाईड करू म्हणजे कंप्लीट 6ने डिवाईड होईल बरोबर आहे. 19/3 म्हणजे 3ने डिवाईड करायचं आहे कंप्लीट 6चा भाग जाईल 18 होतील आणि रिमाइंडर 1 उरणार आहे बरोबर आहे. ती रिमाइंडर आपण येथे लिहितो अशी आणि कशाने डिवाईड केलेला आहे आपण 3ने याप्रमाणे. म्हणजे 19/3ला आपण असं लिहिणार कंप्लीट 6ने डिवाईड करता येईल रिमाइंडर 1 उरणार आहे आणि 3 ॲज इट इज बरोबर आहे. हे म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 6 + 1/3 6 पूर्णांक आहेत आणि हे 1/3 आहेत म्हणजे 6 + 1/3 क्रॉस मल्टिप्लिकेशन केला 18 + 1 19 होतील आणि /3 हेच येणार आहे बरोबर आहे. परंतु येथे पाय आहे म्हणजे आपण काय करणार 6π + π/3 येथे पायने मल्टिप्लाय करणार येथे पायने मल्टिप्लाय करणार येथे पाय म्हणजे येथे पायने मल्टिप्लाय केलं π/3 होतील बरोबर आहे. त्याप्रमाणे π = साईन ऑफ असं लिहू शकतो आपण 6π + π/3 = येथे पायला 2ने डिवाईड केलेलं नाही आहे. पायला जर 2ने डिवाईड केलेलं असेल तर साईनला आपण को लावला असता म्हणजे साईनचं कॉस झालं असतं आणि कॉसचं साईन झालं असतं. परंतु येथे पायला 2ने डिवाईड केलेलं नाही त्यामुळे आपण काय करणार साईनला साईनच घेणार साईनचं साईनच राहणार आहे आणि हा अँगल ॲज इट इज साईन π/3 साईन π/3 म्हणजे काय हे फक्त
3 राऊंड आपले झालेले आहेत. पुढचा अँगल एवढा आहे, बरोबर आहे. साईन π/3 म्हणजे साईन 60. साईन 60ची व्हॅल्यू किती आहे? √3/2, बरोबर आहे. सेकंड कॉस याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. इक्वल टू अँगल किती आहे? 1140 आहे. म्हणजे काय होईल? 360 + 360 + 360 हे किती होतील? एवढे होतात, बरोबर आहे. किती उरतात? 60 उरतात. म्हणजे टोटल आता किती होतील? याप्रमाणे हा एक राऊंड, हा एक राऊंड, हा एक राऊंड, बरोबर आहे. म्हणजे 3 राऊंड होत आहेत. म्हणजे आपण असं लिहू शकतो कॉस 3 टाइम्स आहेत, 3 × 360, बरोबर आहे. आणि +60 कॉस हे 360 म्हणजे काय? 2π आणि +60 म्हणजे π/3 इक्वल टू हे कॉस 3 × 2 6π होतील. मागच्या प्रॉब्लेममध्ये 6π आला होता, बरोबर आहे. येथे 6π आणि +π/3 इक्वल टू पायला 2ने डिवाईड केलेला आहे का? नाही, तर कॉसला कॉसच राहील. म्हणजे कॉस पुढचा अँगल π/3. π/3 म्हणजे 60 डिग्री. म्हणजे कॉस 60ची व्हॅल्यू आहे 1/2, बरोबर आहे. व्हॅल्यू मिळत आहे 1/2. हा अँगल रेडियनमध्ये होता, हा डिग्रीमध्ये. आता हा पण अँगल रेडियनमध्ये आहे. थर्ड कॉट 25 π/3 आहे रेडियनमध्ये. रेडियनला असा बारीक सी लिहितात येथे, छोटा सी. आता पहा या अँगलची कॉट व्हॅल्यू काय असेल? तर आपण काय करू? 25/3 आहेत, हा डिव्हिजन घेऊ आपण. 3ने डिवाईड करू, 8ने डिवाईड होतील, रिमाइंडर 1 उरेल आणि 3ने डिवाईड केलेलं आहे याप्रमाणे, बरोबर आहे. म्हणजे असं लिहू शकतो आपण 8 + 1/3. ही रिमाइंडर आहे, 3ने डिवाईड केलेलं आहे आणि 8ने डिवाईड होतील. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर 25/3 होणार आहे. येथे पाय आहे, म्हणजे आपण कसं लिहिणार? 8π प्लस म्हणजे येथे पण 1/3π. 1/3π म्हणजे काय? π/3 याप्रमाणे. या अँगलला आपण कसं लिहिणार? याप्रमाणे कॉस ऑफ 8π प्लस π/3. सॉरी, येथे कॉट आहे. कॉट ऑफ येथे पायला 2ने डिवाईड केलेलं नाही आहे, त्यामुळे कॉटचं कॉटच होईल. आणि पुढचा अँगल π/3. कॉट 60 ही व्हॅल्यू किती आहे? कॉट 60ची व्हॅल्यू 1/√3. याप्रमाणे आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.